नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तुमचा सर्वांचा मोस्ट वेटेड टॉपिक्स ज्याचा तुम्ही भरपूर महिन्यांपासून वाट बघत होतात तो टॉपिक आज आपण घेणार आहोत. बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे. तर बघा, आज रविवार आहे. रविवारी खाण्याचा दिवस आहे, म्हणजे मटण चिकन मच्छीचा खाण्याचा दिवस आहे. तर मटण चिकन मच्छी खाता खाता हाडकं तोडता तोडता आज आपल्याला हा सिटिंग अरेंजमेंट टॉपिक तोडून टाकायचा आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हा अत्यंत सोपा टॉपिक्स आहे, पण आपल्या दिमागामध्ये एक मेंटॅलिटी अशी झालेली आहे की एवढा मोठा प्रश्न दिसला म्हणजे तो आपल्याला येणार नाही, म्हणजे तो प्रश्न सोडून द्यायचा, हे आपल्या दिमागामध्ये फिक्स झालेलं आहे. पण ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर बैठक व्यवस्था टॉपिक सोपा आहे. थोडीशी प्रॅक्टिस जर तुम्ही व्यवस्थित केली आणि काही गोष्टी व्यवस्थित जर लक्षात घेतल्या आणि शांताबाईला धरलं म्हणजे काय, एकदम शांततेत मन लावून एक एक लाईन वाचत जर तुम्ही गेला आणि एक एक लाईननुसार जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम, कच्ची डायग्राम बनवली आणि व्यवस्थित जर तुम्ही त्याचं लोकेशन जर फिक्स केलं तर बैठक व्यवस्था तुमचा 100 पैकी 100 गुण देणारा मार्क आहे. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला बैठक व्यवस्थेमध्ये विचारले जातात त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटू शकतात. एवढा सोपा टॉपिक्स आहे बैठक व्यवस्था. आणि तुम्ही MPSC द्या, UPSC द्या, बँकिंगची एक्झाम द्या, स्टाफ सिलेक्शन द्या, SSC CGL असेल किंवा तुमचं SSC GD असेल, त्याचबरोबर रेल्वे असेल, त्याचबरोबर तुमची पोलीस भरती असेल, कुठल्याही परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बैठक व्यवस्थेचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतात. तर बैठक व्यवस्था आपण चालू करूया. ठीक आहे. आता बैठक व्यवस्था तर बेसिक कन्सेप्टमध्ये पाहायला गेलं तर ॲक्च्युअलमध्ये याच्या काही बेसिक कन्सेप्ट नाही आहेत, फक्त काही साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर बैठक व्यवस्थेचे 2 प्रकार पडतात. एक असते खुली बैठक व्यवस्था. याचं जर आपण प्रकार पाहिले तर एक असते खुली बैठक व्यवस्था. खुली बैठक व्यवस्था. आता या खुल्या बैठक व्यवस्थेमध्ये 2 भाग असतात. एक असते एका रांगेतील बैठक व्यवस्था. एका रांगेत बसलेले आहेत एका रांगेतील बैठक व्यवस्था. आणि दुसरी आहे 2 रांगेतील बैठक व्यवस्था. 2 रांगेतील बैठक व्यवस्था हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय आहे, बंदिस्त बैठक व्यवस्था. याचे प्रश्न तुम्हाला जास्त पाहायला भेटतात. बंदिस्त बैठक व्यवस्था यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्तुळाकार बैठक व्यवस्था पाहायला भेटते. बैठक व्यवस्था. त्यानंतर त्रिकोणी बैठक व्यवस्था किंवा त्रिकोणाकार बैठक व्यवस्था. तिसरा आहे चौकोनी बैठक व्यवस्था. त्यानंतर चौथा आहे पंचकोनी बैठक व्यवस्था. त्यानंतर षटकोनी बैठक व्यवस्था. सप्तकोनी पण असते, सप्तकोनी बैठक व्यवस्था. अष्टकोनी पण असते, अष्टकोनी बैठक व्यवस्था. आणि इतरसुद्धा यामध्ये विचारले जातात. तर हा बंदिस्त बैठक व्यवस्था आहे. याच्यावरचे प्रश्न तुम्हाला जास्त विचारतात. खुली बैठक व्यवस्थेमधले तुम्हाला 2 रांगेतील बैठक व्यवस्थेचे प्रश्न तुम्हाला बँकिंगमध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेल्वेमध्ये सुद्धा पाहायला भेटतील. आणि एका रांगेतील बैठक व्यवस्थेचे प्रश्न रेल्वेमध्ये सर आहेत, पण आपला साध्या एक्झाम्पल जे आहेत, म्हणजे एक्झाम जे असतात, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, फॉरेस्ट असेल, यामध्ये सुद्धा पाहायला भेटतात. याचे प्रश्न तुम्हाला भरपूर पाहायला भेटतात बंदिस्त बैठक व्यवस्थाचे. तर एक एक आपण बघूया. पहिले बघूया आपण खुली बैठक व्यवस्था, त्यानंतर आपण इकडे येऊया. ठीक आहे. याचे जे आहेत ना प्रश्न खूप मोठाले आहेत, त्यामुळे प्रश्न लिहायला वेळ लागेल. म्हणून एका दिवशी आता वर्तुळाकारचे प्रश्न मोठे असल्यामुळे एका दिवशी 3 ते 4 प्रश्नच आपण घेणार आहोत.
म्हणजे त्या टॉपिकवरचे, तर ते 3 ते 4चा प्रश्न अशा पद्धतीनुसार घेऊ की तुम्हाला कधीही त्या टॉपिकमध्ये अडचण येणार नाही आहे. तर पहिला प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न बैठक व्यवस्थेमधला. आता पहिला प्रश्न बघण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो की एक गोष्ट आहे की याची जी आहे कच्ची आकृती काढायची आहे. कधी पण तुम्ही बैठक व्यवस्थाचा करताना कच्ची आकृती काढणं गरजेचं आहे. दुसरं आहे एक एक लाईन वाचायची, एक एक लाईन वाचायची आहे आणि एक एक लाईन वाचून त्यामधलं तुम्हाला जे समजत आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. जर तुम्हाला निश्चित ठिकाण भेटत नसेल तर तुम्ही त्या जागेचं लोकेशन फिक्स करू नका. निश्चित ठिकाण जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही, एखाद्या व्यक्तीचं किंवा ABCD किंवा PQRS जे पण तुम्हाला दिलेलं आहे त्याचं जोपर्यंत एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी फिक्स करू नका. जर तुम्हाला ते जी व्यक्ती बसलेले आहेत ते केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत किंवा नाहीत असं दिलेलं नाही आहे तर तिथं गृहीत धरायचं की ते केंद्राकडे तोंड करूनच बसलेले आहेत. कशा गृहीत धरायला? ते केंद्राकडे तोंड करूनच बसलेले आहेत. हे 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि प्रश्न व्यवस्थित एक एक लाईन वाचायची आहे आणि एक एक लाईन समजून घेऊन ते क्लिअर करायचं आहे. आणि 5वा प्रश्न, प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे डोक्यामध्ये फिक्स करून टाकायचं आहे की तुम्हाला प्रश्न तर खूप मोठा आहे पण शेवटी तुम्हाला विचारलं जातं याचं ठिकाण कोणतं आहे, तर ते डोक्यामध्ये फिक्स करून टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं लोकेशन पाहायला आणि प्रश्न समजायला कठीण जाणार नाही. ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला प्रश्न घेऊया आपण. बघा, यामध्ये पहिला प्रश्न आणि 2 प्रश्न असे 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. पहिला प्रश्न बघूया, एकदम सोपे प्रश्न आहेत हे. बघा, एका रांगेत संदेप डावीकडून 25वा व उजवीकडून तो 25वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला टोटल विचारलेले आहेत. तर एकूण मुले बरोबर तुम्ही काय करणार, इकडून 25 मोजणार, तिकडून तो 25वा नंबर येईल, म्हणजे इथं मध्ये 25वा नंबर भेटणार आहे. म्हणजे एकूण इकडे किती माणसं राहतील, 24 राहतील. इकडे किती राहतील, 24. आणि हा एक एकूण 24 अधिक 24 48 आणि हा एक किती झाले 49. तर त्या रांगेमध्ये एकूण किती हे राहतील, किती मुले राहतील असं आपल्याला विचारलेलं आहे. तर त्या रांगेमध्ये आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटते, किती मुले राहतील, 49 मुले राहतील. आता ही माझी पद्धत झाली. ठीक आहे. आणखी सोप्या पद्धतीनुसार जर पाहायला म्हटलं तर बघा, इकडून हा डावीकडून या साईडनं डावा हात आपला, डावीकडून तो 25वा इथं, बरोबर, डावीकडून 25वा आहे आणि उजवीकडून सुद्धा इकडून सुद्धा तो काय आहे 25वा आहे ना, उजवीकडून इथून सुद्धा तो 25वा आहे. मग एकूण मुले तुम्हाला विचारली तर काय करा, एकूण मुले बरोबर उजवीकडून 25वा नंबर, डावीकडून 25वा नंबर आणि तो एक आहे म्हणून वजा 1. म्हणजे 25 अधिक 25 50, 50मधून 1 गेला तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत, 49. हे आपल्याला उत्तर भेटते. एकदम साधा प्रश्न आहे. सेम तसाच प्रश्न आहे. एका खेळाडूचा खालून क्रमांक 18वा व वरून क्रमांक 27 आहे. म्हणजे खालून जर पाहिला तर तो 18वा आहे आणि हात जर वरून आला तर इथं 27वे आहे. म्हणजे काय करणार, 27 अधिक 18 वजा 1 जर केलं तर आपल्याला एकूण खेळाडू भेटतील. तर एकूण खेळाडू बरोबर 27 आणि 18 याची बेरीज करा आणि त्याच्यामधून 1 वजा करा. तर बेरीज जर केली 7 आणि 8 15शी 5, हाचा आला 1 2 2 4 45 वजा 1 म्हणजे उत्तर किती भेटलं तुम्हाला 44. तर याचं उत्तर आपल्याला काय भेटलेलं आहे, 44 भेटलेलं आहे. तर त्या स्पर्धेमध्ये एकूण किती खेळाडू होते, 44. असाच एक प्रश्न आहे बघा. एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25वा नंबर. ठीक आहे. तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न बोर्डवरती लिहितो, तो तुम्ही सॉल्व करायचा आणि उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. एकदम 5 प्रश्न हे आहेत. ठीक आहे. आता हे सुरुवातपासून घेतले आपण, पुढे पुढे जसं जसं जाऊ तसं तसं तुम्हाला हा टॉपिक अत्यंत इंटरेस्टिंग व्हायला वाटेल. ठीक आहे. तर तिसरा प्रश्न काय म्हटलेला आहे की मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25वा नंबर, मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25वा नंबर व दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहेत.
27वा नंबर आहे. तर त्या रांगेत किती व्यक्ती आहेत? किती मुले आहेत? एकदम इझी प्रश्न आहे. तुम्ही सोडवायचा आहे, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. एक चौथा प्रश्न आणखी लिहितो. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये याच्याच खाली लिहून टाकू, होमवर्कसाठीच आहेत. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी समोरून 11व्या क्रमांकावर व शेवटून 31व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते? टोटल विद्यार्थी विचारलेले आहेत, बसले होते. प्रश्न दिसत आहे का सर्वांना? प्रश्न सर्वांना दिसत आहे का? हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी समोरून 11व्या क्रमांकावर व शेवटून 31व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते? हा 3रा आणि 4था प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, तर बघूया आपण काय होते याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न आपण बघूया. 5वा प्रश्न आपण बघून घेऊ की काय प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, याला रफ करावं लागेल. ठीक आहे, बघा 5वा प्रश्न आपल्यासमोर आहे की मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आणि प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास
अदला बदल केल्यास कमलेश डावीकडून 13 होतो, कमलेश डावीकडून 13वा होतो, 13वा होतो, तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? कितवा असेल हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? बघा काय म्हटलेलं आहे की मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आहे ना, व प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होतो, तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल होतो म्हटलेला आहे. ठीक आहे, तर कमलेश मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा, म्हणजे इकडून जर पाहिलं तर हा 5व्या क्रमांकावर कोण येतो? कमलेश येतो आहे ना. कमलेश म्हणजे 1 2 3 4 आणि 5 इकडून डावीकडून, हे डावा बाजू आहे ना, डावीकडून. आणि यांच्यामध्ये काय म्हटलं आहे? प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे, म्हणजे इकडून जर पाहिलं तर 1 2 3 4 5 6 हा प्रथमेश इथं 6व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, हा इकडच्या साईडने उजवीकडून आहे ना, उजवीकडून म्हटलेलं आहे. पुढे काय त्यांनी म्हटलं की त्यांच्या जागांची अदलाबदल केली, म्हणजे प्रथमेश इकडे आला आहे ना, प्रथमेश इकडे आला आणि कमलेश जर इकडे गेला, तर त्यांनी काय म्हटलं की कमलेश डावीकडून 13वा होतो, म्हणजे हा 5वा आहे. कमलेश इथं 5वा होता, जागा बदल केली तर इकडे आला, तर इथून 13 होऊ राहिला, म्हणजे हा 6 7 8 9 10 11 12 आणि 13 हा 13वा येऊ राहिला डावीकडून. ठीक आहे, 13वा होऊ राहिला. तर काय म्हटलं आहे? तर प्रथमेश उजवीकडून किती क्रमांकावर असेल? ठीक आहे, आता प्रथमेश इकडे आला आहे ना, प्रथमेश इकडे आला तर इकडून मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, तर प्रथमेश उजवीकडून किती क्रमांकावर असेल? 14व्या क्रमांकावर असेल, 14व्या क्रमांकावर असेल. ठीक आहे, काही जास्त डोकं लावायची गरज नाही, फक्त तुम्ही बघून घ्या की कशा पद्धतीनुसार करता आलं. ठीक आहे, काय झालं होतं? काय म्हटलं आहे की मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आहे, म्हणजे हा डावीकडून आपण पाहिलं 1 2 3 4 5 कमलेश, आणि प्रथमेश जो आहे उजवीकडून काय होता? कितवा नंबर होता त्याचा? उजवीकडून 6वा नंबर होता. तर 1 2 3 4 5 6 इथे 6 लिहून घेऊ, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. मग त्यांनी काय म्हटलं की प्रथमेश कमलेशच्या जागी आला आणि कमलेश प्रथमेशच्या जागी गेला, तर जो हा कमलेश आहे हा डावीकडून किती झाला? 13वा झाला. मग कमलेश इथं होता तर 5वा होता, तर इथून पासून पुढे 13वा जावं लागेल. 6 7 8 9 10 11 12 13, म्हणजे 13 नंबरला काय झाला? कमलेश झाला. तर त्यांनी काय म्हटलं? प्रथमेश उजवीकडून किती असेल? तर इथं प्रथमेश इकडे आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, तर कितव्या क्रमांकावर आहे? 14व्या क्रमांकावर. म्हणजे याला काही जास्त डोकं लावायची गरज नाही. व्यवस्थित प्रश्न जर समजला तर फुकटचा हा 1 मार्क तुम्हाला भेटून जातो. एक प्रश्न आहे बघा, काय म्हटलेलं आहे बघूया, तुम्हाला करता येते का? की बी आणि ए हे एका रांगेचा भाग आहेत. 6वा प्रश्न आहे. बी आणि ए हे एका रांगेचा भाग आहेत. एका रांगेचा भाग आहे. पुढे काय म्हटलं आहे? बीचा समोरून 22वा क्रमांक आहे. बीचा समोरून 22वा क्रमांक आहे. व एचा मागून 8वा क्रमांक आहे. एचा मागून 8वा क्रमांक आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे? जर ए आणि बी च्या जागा बदलल्या, जर ए आणि बी च्या जागा बदलल्या
बदलल्या तर बी हा समोरून 50 येतो, तर बी हा समोरून 50 येतो, तर बदललेल्या जागेत एचा क्रमांक किती? एचा क्रमांक किती? तर एचा क्रमांक किती? ठीक आहे, बघूया आपण. तर बदललेल्या जागेत एचा क्रमांक किती असं विचारलेलं आहे. बी आणि हे एका रांगेचा भाग आहेत. बीचा समोरून 22वा क्रमांक आहे व एचा मागून 8वा क्रमांक आहे. जर ए आणि बीच्या जागा बदलल्या तर बी हा समोरून 50 येतो, तर बदललेल्या जागेत एचा क्रमांक किती? पहिले काय म्हटलं आहे की बी आणि ए एका रांगेचा भाग आहेत. बीचा समोरून 22वा क्रमांक अशी रांग आहे. हा बी इथं आहे, हा 22व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे व एचा मागून 8वा क्रमांक आहे. ए इथं आहे, तर इथं कितवा क्रमांक आहे? 8वा. दिसत आहे का सर्वांना? काही दिसायला प्रॉब्लेम आहे? नाही आहे. ठीक आहे, बीचा मागून किती आहे? 8वा क्रमांक आहे. ए आणि बीच्या जागा बदलल्या. समजा ए जर इथं आला आणि हा बी जर इथं आला, तर हा बी इकडून इथं 22वा होता, तर इथं जर आला तर हा किती होतो? 50वा होतो. किती होतो? 50वा होतो. म्हणजे बघा, तुम्हाला इथं समजते की इथून तर इथपर्यंत किती लोक आहेत? 50. आणि याच्या अगोदर किती असतील? 7. म्हणजे किती होतात? 57 होतात, आहे ना? बरोबर आहे का? की म्हणजे इथून तर इथपर्यंत 22 होते. आता समोरून जर पाहिलं तर बी इथं आला तर किती होतो? 50 होतो. बरोबर आहे? म्हणजे इथून टोटल एपर्यंत जर गेला तर 50 होतो. तर बदललेल्या जागेत एचा क्रमांक किती असं आपल्याला विचारलेला आहे. तर ही जागा इथे आहे एची, तर एचा इकडून कितवा क्रमांक आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता इथं हा 22वा होता, तर इकडे आला तर किती झाला? 50वा. म्हणजे याच्यामध्ये किती लोक राहिले रे? टोटल इथून 22पासून जर 50मधून जर 22 काढले तर 50 वजा 22 आणि तो 1 हे उत्तर आपल्याला भेटेल. तर 10तून 2 गेले 8 राहिले, 10तून 2 गेले 8 राहिले, बरोबर आहे. आणि 4तून 2 गेले 2 राहिले, वजा 1 28 वजा 1 म्हणजे कितवा? 27 लोक याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, आणि याचा कितवा क्रमांक होता? 8वा होता मागे, बरोबर ना? म्हणजे 27 लोक यांच्यामध्ये आहेत आता, आहे ना? मग आपल्याला काय म्हटलेलं आहे? तर बदललेल्या जागेत एचा क्रमांक किती? तर एकदम सोपी आहे. काय होईल? तर एचा क्रमांक बरोबर ठीक आहे ना? इथं होता ए, इकडे गेला, तर हे 8 लोक होते, तर तिथे 7 झाले, त्याचा 1 आणि हे किती? 27. बरोबर आहे? म्हणजेच हे किती येईल उत्तर आपलं? 7 आणि 1 8 आणि 27 आणि 8 किती झाले? 35. तर त्याचा कितवा क्रमांक येईल? 35वा क्रमांक हे उत्तर आपल्याला भेटायला पाहिजे. किती उत्तर यायला पाहिजे? 35वा. काहीतरी चुकलं का? हां, 8वा क्रमांक होता, आपण 7 लिहिले. 8वा क्रमांक होता ना, म्हणजे हे 8 आहे ना, हा 1, मग 27 8 आणि 1 9 9 7 16 म्हणजे कितीवा क्रमांक येईल? 36वा. ठीक आहे, उत्तर नसेल समजलं तर परत एकदा लक्ष द्या की ए जो होता पहिले काय म्हटलं, बी हा समोरून 22व्या क्रमांकावर आहे आणि ए जो आहे हा मागून 8व्या क्रमांकावर आहे. या एची आणि बीची जागा बदलली, म्हणजे हा ए इकडे आला, हा बी इकडे आला, तर हा बी जो आहे 50व्या क्रमांकावर आला. तर बी 50व्या क्रमांकावर आला, तर या दोघांच्यामध्ये कितीचं अंतर आहे? म्हणजे 50 वजा 22 आणि तो 1 असे वजा केले तर किती होतात? हे 27 लोक यांच्यामध्ये आहेत, आहे ना? मग याचा क्रमांक बरोबर हे 8, हा 8 नंबर, तो 1 9 आणि हे 27 म्हणजे किती उत्तर आलं? 36. तर याचा क्रमांक किती आहे? 36वा आहे असं आपल्याला सांगता येते. किंवा तुम्ही असं मोजू शकता, इथं 8वा आहे ना, इथं 8 पासून तुम्ही काय मोजणार? 27मध्ये आहे ना, आणि तो 1, बरोबर आहे? इथपर्यंत 8 झाले, मध्ये 27 आहेत आणि जिथं आहे तो 1 नंबर, म्हणजे असे 27 अधिक 1 28 28 अधिक 8 किती होतात? 36. असं तुम्ही मोजायला वेळ लागेल म्हणून आपण डायरेक्ट केलं, म्हणजे किती उत्तर येईल त्याचं? एचा क्रमांक किती येईल? 36वा. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया आपण, तुम्हाला येतो का? ठीक आहे, तर याला थोडंसं रफ करून घेऊ. बघा, पुढचा प्रश्न जसा आपण आधीचा प्रश्न घेतला तशाच पद्धतीचा आहे, थोडासा फक्त चेंजेस आहे. काय म्हटलेलं आहे की एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने 11व्या क्रमांकावर आहे, म्हणजे ए इकडून जर पाहिला आपण तर डाव्या बाजूने हा 11व्या क्रमांकावर आहे.
आणि बी उजव्या बाजूने डाव्या क्रमांकावर आहे. बी इकडून जर उजवीकडून पाहिला तर हा बी हा डाव्या क्रमांकावर आहे. जर ए आणि बी यांच्या जागांची अदलाबदल केली म्हणजे ए इकडे आला, हा बी इकडे आला आणि हा ए इकडे आला, तर काय म्हटलेलं आहे, तर ए डाव्या बाजूने, इकडून ए डाव्या बाजूने किती क्रमांकावर येतो, 18व्या क्रमांकावर येतो. तर रांगेमध्ये ए आणि बी खेरीज किती व्यक्ती असतील. तर या दोघांच्यामध्ये किती व्यक्ती असतील ते काढावं लागेल आपल्याला. तर साधी गोष्ट आहे, हा 18व्या क्रमांकावर आहे, बरोबर आहे ना. म्हणजे काय करावं लागेल, आपण आधीच्या उदाहरणामध्ये काय केलं होतं, टोटल आहेत 18 आहे ना. टोटल किती आहेत, 18 आहे ना. म्हणजे 18 वजा एचा क्रमांक किती होता पहिले, 11 आणि तो 1. हे जर केलं तर इथं मधले व्यक्ती येतील. 18मधून 11 गेले किती राहिले, 7. 7मधून 1 गेला किती राहिले, 6. तर मध्ये व्यक्ती किती आहेत रे, 6 आहेत, बरोबर आहे. मध्ये व्यक्ती किती आहेत, 6 व्यक्ती त्याच्यामध्ये आहेत. तर त्यांनी काय म्हटलं की ए आणि बी खेरीज किती व्यक्ती असतील. तर ए आणि बी खेरीज व्यक्ती बरोबर आणि बी खेरीज व्यक्ती बरोबर ए आणि बी खेरीज व्यक्ती बरोबर. आता बघा, एचा डाव्या बाजूने कितवा क्रमांक होता, 11व्या, अधिक मध्ये व्यक्ती किती आले, 6, अधिक या बीचा इकडून जर उजव्या बाजूने क्रमांक किती होता, 10, बरोबर आहे. या सगळ्यांची बेरीज जर केली तर यामध्ये ए आणि बी ॲड होऊ राहिला, म्हणजे हे 2 व्यक्ती आहेत म्हणून इथून 2 वजा करायचे. म्हणजे 11 21, 21 अधिक 6 27, 27 वजा 2 जर केलं तर ए अधिक बी खेरीज एकूण किती व्यक्ती होते, 25. आणि ए आणि बी पकडून जर त्यांनी विचारलं असतं तर उत्तर किती आलं असतं आपलं, 27. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर एकूण मधले व्यक्ती कसे काढले, इकडून त्याचा 11वा नंबर होता आणि जर त्याची जागाची अदलाबदल केली, इकडे जर आला तर 18वा आला, म्हणून 18मधून 11 गेले आणि तो 1 वजा 1 म्हणजे 18 वजा 11 वजा 1. तर एकूण मध्ये व्यक्ती किती आहेत, 6. म्हणून एचा इकडून क्रमांक होता 11वा, बीचा इकडून क्रमांक होता 10वा, मध्ये व्यक्ती आहेत 6, हे टोटल झाले. आणि त्या दोघांच्या सोडून आपल्याला व्यक्ती पाहिजे म्हणून वजा 2 केलं, म्हणजे 27 वजा 2 एकूण व्यक्ती किती आले रे, 25 व्यक्ती त्यामध्ये आलेले आहेत. एक प्रश्न असाच आहे, तोंडी सांगू का, तुम्ही उत्तर लिहिसाल का. ठीक आहे, तोंडी सांगतो, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून किंवा हे करून हे करा, कारण लिहायला परत वेळ लागेल. किंवा ठीक आहे, जाऊ द्या, बोर्डवरतीच लिहून टाकतो म्हणजे तुम्हाला अडचण नाही. विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15वा, 8वा प्रश्न आहे. आठवा प्रश्न बघूया आपण. विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15वा, विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15वा, व दिनेश डावीकडून 18वा आहे. माझं नाव आलं, दिनेश डावीकडून 18वा आहे, 18वा आहे. ठीक आहे. जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात, जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात, तेव्हा मोहन उजवीकडून 20वा ठरतो, तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते, तर यावेळी दिनेशचे
डावीकडून स्थान कोणते, स्थान कोणते, याचं उत्तर येईल 23व्या क्रमांकावर तो भेटेल. हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. तुम्ही सॉल्व करा, बघा तुम्हाला येतं का. नसेल येत तर मला सांगा, आपण परत हा प्रश्न रिपीट करून टाकू. ठीक आहे, प्रश्न बघून घ्या. विद्यार्थ्यांच्या रांगेत आहे, मी जांगेत केलं. विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15वा व दिनेश डावीकडून 18वा आहे. जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडून 20वा ठरतो. तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते, उत्तर 23 येईल. कसं येईल, काय येईल ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, बघून घ्या म्हणजे पहा. नाही आलं तर मला कमेंटमध्ये सांगा की सर याचं उत्तर येत नाही आहे. तुम्ही सांगा, आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्या 8व्या प्रश्नाचं उत्तर घेऊन टाकू. ठीक आहे, आता आपण खुल्या जागेतील बैठक व्यवस्था बघतच होतो. आणखी आता आपण सिंगलर म्हणजेच एका रांगेतील बैठक व्यवस्था बघणार आहोत. एक प्रश्न त्याचा बघून घेऊ म्हणजे तुम्हाला काही अडचण होणार नाही. ठीक आहे, 9वा प्रश्न बघूया. एक प्रश्न तुम्हाला कन्सेप्च्युअल समजून सांगतो, त्याची प्रॅक्टिस आपण उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर करू. ठीक आहे, 9वा प्रश्न आहे. 6 मित्र ABCDE आणि F, 6 मित्र ABCDE आणि F एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे. C हा A आणि E च्या मध्ये बसला आहे. C हा A आणि E च्या मध्ये बसला आहे. मध्ये बसला आहे. पुढे बघा. B हा E च्या लगतच्या उजव्या बाजूला बसला आहे. B हा E च्या लगतच्या लगतच्या उजव्या बाजूला बसला आहे. F हा सर्वात शेवटच्या उजव्या टोकाला नाही. F हा सर्वात शेवटच्या उजव्या टोकाला नाही. टोकाला नाही. ठीक आहे, पुढे बघा. पुढे काय म्हटलं आहे. D हा डावीकडून दुसऱ्या क्रमांकास बसला आहे. D हा डावीकडून दुसऱ्या क्रमांकास बसला आहे. ठीक आहे, पुढे काय म्हटलं आहे. तर Dच्या डाव्या हाताला कोण बसले आहे. तर Dच्या डाव्या हाताला कोण बसले आहे. ठीक आहे, प्रश्न बघा मोठा आहे. प्रश्न लिहायलाच वेळ जातो, त्यामुळे विषय आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे, बघा प्रश्न दिसत आहे सर्वांना. ओके, काय म्हटलं आहे की 6 मित्र ABCDE आणि F एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. ठीक आहे, तर 6 मित्र एक लाईन मारा. उत्तरेकडे म्हणजे इकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, तर इकडे उत्तरेकडे आपल्याला माहीत आहे उत्तर दिशेला काय असतो. इकडे असतो आपला उजवा हात आणि इकडे असतो आपला डावा हात. तर त्यांनी हात म्हटला तर इकडे उजवा येईल, इकडे डावा येईल. आणि इकडून जर पाहिलं तर ही आपली कोणती बाजू झाली, डावी बाजू आहे ना. आणि इकडून जर पाहिलं तर ही आकडं काय येईल, उजवीकडून येईल. बरोबर, हे त्यांचे लोकेशन. एवढ्या गोष्टी
क्लिअर करा. आता हे इकडे पाहू राहिले बरोबर आहे. आता 6 जागा आहेत म्हणजे 6 लाईन मारून घ्यायच्या नाहीत. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, दुसरी लाईन सी हा ए आणि ईच्या मध्ये बसलेला आहे, म्हणजे सी हा ए आणि ईच्या मध्ये बसलेला आहे असं येऊ शकते, किंवा ई इकडे येऊ शकतो, सी इकडे येऊ शकतो, हा इकडे असं येऊ शकतो. हे आपल्याला फिक्स माहीत नाही म्हणून इकडे फक्त लिहून घेतलं. पुढे काय म्हटलं आहे, बी हा ईच्या लगतच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, म्हणजे आपण हा लिहू शकतो बी जिथं पण असेल बीच्या उजव्या बाजूला, म्हणजे आपल्याला माहीत आहे आपण उत्तरेकडे पाहू राहिले हे सगळे आहे ना, असे उत्तरेकडे पाहू राहिलं म्हणजे त्याचा उजवा हात इकडे येईल, म्हणजे बी हा ईच्या उजव्या बाजूला लगतच्या बाजूला बसलेला आहे, म्हणजे ई जिथं पण असेल त्याच्या उजव्या बाजूला बी आहे, एवढं फिक्स आहे. एफ हा सर्वात शेवटच्या उजव्या टोकाला नाही, म्हणजे इकडे जे टोक आहे त्या टोकाला एफ नाही आहे सर्वात शेवटच्या, म्हणजे तो डाव्या टोकाला एफ आहे सर्वात शेवटच्या, म्हणजे एफ झाला शेवटी. आता तिघांचं लोकेशन फिक्स म्हटलं. पुढे काय म्हटलं आहे, डी हा डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे, ही डावी बाजू आहे, तर तिथून दुसऱ्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर एफ झाला, दुसऱ्या क्रमांकावर काय झाला डी. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलं आहे, तर डीच्या डाव्या हाताला कोण बसलेलं आहे. आता बघा हे किती झाले, 2च झाले. आपल्याला काय पाहिजे, सी पाहिजे आणि ए पाहिजे, म्हणजे हा सी इथं येईल आहे ना, ए इथं येईल आहे ना. आता बघा 6 व्यक्ती झाले, कारण काय म्हटलं होतं की सी जो आहे ए आणि ईच्या मध्ये म्हटलेलं आहे. ईचं लोकेशन तर आपल्याला फिक्स झालं की ईच्या उजव्या बाजूला बी आहे लगतच्या उजव्या बाजूला, आणि सी जो आहे ए आणि ईच्या मध्ये आहे, म्हणजे ई जर इथं आहे तर ए इकडे राहणार, मध्ये सी राहील. तर त्यांनी काय म्हटलं आहे, तर डीच्या डाव्या हाताला कोण बसलेला आहे. आता हे सगळे उत्तरेकडे बघू राहिले बरोबर. 6 व्यक्ती झाले, 1 2 3 4 5 6. तर त्यांनी काय म्हटलं, डीच्या डाव्या हाताला, तर डीचा डावा हात इकडे आहे, तर तो तिथे कोण बसलेला आहे, एफ बसलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता तुम्ही डायरेक्ट जर 6 रेषा अशा मारून घेतल्या असत्या तर तिथं लोकेशन फिक्स करायला आपल्याला अवघड जाते, म्हणून डायरेक्ट 6 रेषा मारून नाही घ्यायच्या, तर लोकेशन राहू द्यायचं, मध्ये आपल्याला कोणतीही रेस टाकता येते. आता इथं आपल्याला दाखवून नाही की या दोघांमधलं डिस्टन्स सारखं दिसलं पाहिजे तरच ते चांगलं दिसेल, आपल्याला त्या डायग्रामशी काही घेणदेण नाही आहे, फक्त ती डायग्राम व्यवस्थित आली पाहिजे आणि उत्तर परफेक्ट आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नाही तर मग काही शिक्षक किंवा काही मुलांचं असं आहे की 6 रेषा मारून घेतात आणि लोकेशन फिक्स करून टाकतात. मी तुम्हाला सांगितलं की आधीच लोकेशन फिक्स करू नका, ज्याचं लोकेशन तुमचं फिक्स आहे ते तुम्ही लिहू शकता. काय म्हटलं होतं की बी हा ईच्या लगतच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, म्हणजे ई जिथं पण राहील त्याच्या उजव्या बाजूला बी राहील. इथं आपण जर लिहिलं तर आपण तसं डायरेक्ट फिक्स करू शकत नाही याच्यामध्ये, म्हणून ते डायरेक्ट 6 रेषा मारून नाही घ्यायच्या. तिथं कुठं पण बी घ्या आणि ई घ्या, त्याच्या उजव्या बाजूला हे ठेवा, म्हणजे आपल्याला मागे पुढे करता येते. आता इथं जर आपण हे लोकेशन फिक्स केले की हे टोकावरच आहेत, तर असं कुठं आपल्या लाईनमध्ये म्हटलेलं नाही की हे टोकावरच आहेत किंवा मध्ये आहेत किंवा या टोकावर आहेत, त्यामुळे ते डायरेक्ट आपण 6 रेषा मारायच्या नाही आहेत. हे काही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्ही स्वतःसुद्धा एकदा समजल्यानंतर स्वतःसुद्धा ट्राय करून बघा. आता अशाच टाईपचे काही आपण 7-8 एक्झाम्पल घेऊन टाकू. त्यानंतर आपण जी बंदिस्त बैठक व्यवस्था पाहिलं, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं की भरपूर प्रश्न तशा प्रकारचे येतात, ज्यामध्ये तुम्हाला वर्तुळाकार बैठक व्यवस्थेचा प्रश्न तुम्हाला रेल्वे ग्रुप डीच्या आणि NTPCच्या प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला भेटतो, आणि याच्यावरचे सुद्धा प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला भेटेल. कुठलीही शिफ्ट असू द्या त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न याचे पाहायला भेटत आहेत. आणि आतासुद्धा NTPCची एक्झाम चालू आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बैठक व्यवस्थेचे 3 ते 4 प्रश्न पाहायला भेटत आहेत. त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा ठरतो, आणि बरेचसे विद्यार्थी हा टॉपिक सोडून देतात, करतच नाही, कारण त्यांना थोडंसं बुद्धीचा वापर करायची गरज वाटत नाही, आणि बुद्धीचा वापर केल्याशिवाय या विश्वातली कोणती गोष्ट आपल्याला मिळत नाही. तुम्हाला माहीत असेल की आपलं शरीर, आपल्यामधला आपला पाय जर खराब झाला, पाय फ्रॅक्चर झाला, पाय तोडून द्यावा लागला, हात तोडून द्यावा लागला, ॲक्च्युअलमध्ये तुमच्या शरीरातला दुसरा कोणताही पार्ट, जसं हृदय आणि मेंदू जर खराब झाला तर तुमचं आयुष्य पूर्ण बर्बाद आहे. ठीक आहे. हृदय ट्रान्सप्लांट होते, मेंदू ट्रान्सप्लांट पण सुद्धा होते, पण मेंदूचं ट्रान्सप्लांटेशन इंडियामध्ये तर सध्या पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. हार्टचं ट्रान्सप्लांटेशन इंडियामध्ये पॉसिबल आहे, म्हणजे आपल्या शरीराचा सर्वात मोठा भाग जो आहे, किंवा सर्व शक्तींना, सर्व इंद्रियांना, सर्व गोष्टींना, जे आपण बोलत आहे, चालत आहे, अभ्यास करत आहे, बॉक्सिंग करत आहे, क्रिकेट खेळत आहे, आज रविवार आहे, मटण खात आहे, सगळ्या गोष्टी करत आहे, त्यांना चयापचय करण्याचं, बोलण्याचं, कोणत्याही गोष्टीचं सेन्स देण्याचं काम आपलं मेंदू करत असतो. आपण आपल्या मेंदूला जशा पद्धतीनुसार सांगाल की मला ही गोष्ट करायची आहे आणि ती सोपी आहे, तर ती गोष्ट तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे की व्यवस्थित त्या गोष्टीच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेणं, व्यवस्थित तो टॉपिक परत पाहणं, जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करणं, म्हणजे तो टॉपिक तुम्हाला सोपा जाईल. या विश्वामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की ती अशक्य नाही आहे, आणि हे तर साधे चॅप्टर आहेत, त्यामुळे हा चॅप्टर स्किप करू नका.
त्या चॅप्टरला जास्तीत जास्त महत्त्व द्या. आपण हा टॉपिक्स जवळपास 4-8 दिवस चालू ठेवू, ठीक आहे. आणि विज्ञानाचं लेक्चरसुद्धा आपण आता चालू करूया. बघा, मी तुमची बॅच फ्री केलेली आहे. आपण जो हॉल घेतला होता वाळ्याने तो सुद्धा मी सोडून दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की आता कोणीही आपली मेंबरशिप घेणार नाही. त्यामुळे दररोज आपलं एक लेक्चर फिक्स राहील, कधी कधी 2 लेक्चर राहतील, ठीक आहे. पण एक लेक्चर तुमचं फिक्स राहील. 2-2 लेक्चर मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आता परत आपले घरी लेक्चर चालू झालेले आहेत. तिथला रेट वगैरे आपल्याला काही जमणार नाही आणि परत तुम्हाला त्या गोष्टी सांगून पैसे द्या किंवा तुम्ही मेंबरशिप घ्या हे मला चांगलं वाटत नाही आहे. आपल्याला काय आता ग्रुप डीसाठी सध्या एक्झाम तुमची नाही आहे, त्यामुळे वेळ भरपूर आहे. तर त्या वेळेचा फायदा घेऊन आपण दररोज 1 लेक्चर किंवा 2 लेक्चर जरी घेतले तरी आपला 1-1.25 महिन्यामध्ये सिलेबस कंप्लीट होऊन जाऊ. कारण मॅथ्स आणि रिजनिंगचे आपले कमी टॉपिक बाकी आहेत, फक्त आपलं सायन्सचं टॉपिक्स आणि जी केचे टॉपिक्स बाकी आहेत. तर जी के आणि करंट अफेअर मी कंटिन्यू चालू ठेवतो. 3 दिवस बहुतेक असं करू की मॅथ्स रिजनिंग घेत जाऊ आणि 3 दिवस जी के आणि विज्ञान घेत जाऊ. त्यामध्ये करंट अफेअर वगैरे, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, जे आपल्याला सोप्या पद्धतीनुसार माझ्याजवळ जी केच्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स वगैरे सगळे तुम्हाला सांगणार आहे. दुसरा विषय असा आहे की आज रविवार आहे, आज आपली टेस्ट राहील रात्री ठीक 9 वाजता. ते सर्वांनी त्या टेस्टला सहभागी व्हायचं आहे. आणि दुसरा विषय त्यामधला अत्यंत महत्त्वाचा की माझं असं प्लॅनिंग आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने पहिले कसं आपण आधी दररोज एक टेस्ट घ्यायचो, बरोबर आहे. नंतर आपण काय केलं होतं की 2 दिवसाआड टेस्ट घ्यायची, कारण मला तितका वेळ भेटत नाही. त्यामुळे माझं असं प्लॅनिंग आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने डेली एक टेस्ट काढायची. प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणजे काय, आपण नंबर लावून देऊ. आता मला माहीत आहे की आपले विद्यार्थी जवळपास 10 ते 20 विद्यार्थी माझे व्हिडिओ डेली बघतात, बाकीचे फक्त थोडासा बघतात आणि स्किप करून सोडून देतात. जर मला याच्यामधले 10 ते 15 विद्यार्थी जर भेटत असतील तर 15 विद्यार्थ्याचा नंबर यायला जवळपास 15 दिवस लागतील. तर एका विद्यार्थ्याने ते 15 दिवसामध्ये कमीत कमी 50 मार्काची किंवा 60 मार्काची किंवा 100 मार्काची त्याला जेवढी पॉसिबल होते त्यावरती टेलिग्राम चॅनलवरती टेस्ट काढायची आणि ती ज्या दिवशी त्याचा नंबर असेल त्या दिवशी त्याने टेलिग्राम चॅनलवरती आपल्या निर्धार कॉम्पिटिटिव्ह हबच्या त्यावरती टाकायची. म्हणजे जेणेकरून आपले 15 दिवसामध्ये 15 टेस्ट होतील, म्हणजे महिन्याला आपल्या 30 टेस्ट होतील. आणि 30 टेस्ट असल्यामुळे जी केचा सुद्धा अभ्यास आपला कंटिन्युअसली चालू राहील आणि परत जी केची आपल्याला रिव्हिजन करता येईल. जर तुम्ही या गोष्टीमध्ये पॉसिबल असाल, जर तुम्ही दररोज जर एक टेस्ट काढत असाल, म्हणजे एका विद्यार्थ्याने आज काढली की त्याला 15 विद्यार्थी जर राजी असतील किंवा 10 विद्यार्थी जर राजी असतील तर 10 दिवसानंतर त्याचा नंबर लागेल. म्हणजे 10 दिवसामध्ये तो 50 प्रश्न काय, अर्ध्या तासामध्ये 50 प्रश्न तुम्ही टेलिग्राम चॅनलला टेस्ट बनवू शकतात. तर टेस्ट कशी बनवायची, काय कसं बनवायचं मी तुम्हाला सांगेल. आणि मी सध्या टेलिग्राम चॅनलला जे आहेत ब्लॉक केलेला आहे. ब्लॉक म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्ही मेसेजसुद्धा करू शकत नाही आहे. जर तुम्ही व्यवस्थित हो म्हणत असाल तर आजच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सर्वांनी कमीत कमी 20-25 जणांनी जर येस म्हटलं तरच आपण त्या 20-25 जणांची मला नावं वगैरे नंतर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमधून घेऊन घेईल. त्यांची नावं वगैरे लिहू आणि त्याचा नंबर टाकून आपण, म्हणजे याचा आज नंबर राहील अशा उद्देशानं आपण त्याचं एक लिस्ट बनवू. व्हिडिओ कसा म्हणजे टेस्ट कशी तयार करायची टेलिग्राम चॅनलवरती ते तुम्हाला मी शिकून देईल. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल आणि त्या पद्धतीनुसार आपले दररोज एक टेस्ट चालेल. म्हणजे जोपर्यंत तुमची एक्झाम होणार नाही तोपर्यंत तुमची भरपूर जी केची प्रॅक्टिस होऊन जाते आणि तेच प्रश्न परत रिपीट होऊ शकतात. आणि कंटिन्युअसली जर आपण असं केलं तर आपल्या भरपूर प्रश्नांचा सरावसुद्धा त्यामध्ये होत जाईल. म्हणजे इथं मॅथ्स रिजनिंग क्लिअर करेंतर तुमचं जी केचा बऱ्यापैकी अभ्यास होत जाईल. सध्याचं जी केच्या टेस्ट तुम्ही टाका, जी के असेल, करंट अफेअर असेल, जी केमध्ये तुमचं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यघटना, त्याचबरोबर चालू घडामोडी सगळं आलं तर विज्ञानसुद्धा त्यामध्ये आलं. सर्व विषयांच्या तुम्ही टेस्ट तयार करू शकता. आणि दुसरा विषय असा आहे की टेस्ट तयार करताना समजा एखादा फॉर एक्झाम्पल आज मी तुम्हाला म्हटलं की ए हा विद्यार्थी आहे, त्याने स्वतः सांगा की सर मी ह्या टॉपिकवरती आज टेस्ट घेणार आहे, म्हणजे उद्या टेस्ट घेणार आहे. म्हणजे विद्यार्थी त्या टॉपिकवरचा अभ्यास करतील आणि त्याची टेस्ट उद्या देतील, म्हणजे ती टेस्ट द्यायलासुद्धा मजा येईल. तर आपण अशा पद्धतीनुसार प्लॅनिंग करत आहोत. जर तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करायचं आहे. कमीत कमी 20 विद्यार्थ्यांनी जर यस टाईप केलं तर त्यामधले 10 विद्यार्थी कंटिन्युअसली राहू शकतात. समजा एखाद्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्याला त्या दिवशी त्याचा नंबर होता पण टेस्ट घेणं पॉसिबल नाही झाली किंवा टेस्ट देणं त्याला जर त्या दिवशी होत नाही आहे तर त्याने आधीच सांगून द्यायचं सर मला आज जमणार नाही. म्हणजे आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला ज्याची टेस्ट तयार असेल त्याला त्या दिवशी कन्वर्ट करू शकतो आणि त्याचा दुसऱ्या दिवशी नंबर लावू शकतो. ह्या गोष्टीचं काही नाही आहे, ठीक आहे. दुसरं टेलिग्राम चॅनल तुम्हाला मोकळं करून दिल्यानंतर कोणीही मुलीचं DP पाहून किंवा मुलीचं स्टेटस पाहून तिला मॅसेज करणार नाही किंवा दोघांमध्ये कुठल्याही प्रकारची चॅटिंग करणार नाही, ठीक आहे. कोणताही मुलगा असेल किंवा मुलगी असेल कोणी असो की त्या चॅनलमध्ये कोणीही चॅटिंग करणार नाही कधी. दुसरा विषय असा आहे की टेस्ट काढल्यानंतर कधी आपलं जो आहे टायपिंग मिस्टेक होते. टायपिंग मिस्टेक असलं की एखादा हुशार विद्यार्थी म्हणते आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही चुकीची उत्तर सांगत आहेत.
तर मित्रांनो, तुम्ही कुठलीही पेपर द्या, त्यामध्ये टायपिंग मिस्टेक होतात. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल किंवा त्याने चुकीने त्याचं उत्तर टाकलं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता की हे उत्तर याचं चुकलेलं आहे. पण तुम्ही त्याला डिमोटिवेट करून त्याच्याशी हुज्जत घालू नका, कारण माझ्यासोबत स्वतः असं झालेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांमध्ये हुज्जत घालू नका. तुम्हाला त्याचं उत्तर परफेक्ट माहीत असेल तर तुम्ही त्याचं जे तुमच्या जो बुक्स आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्यावरती पाठवा किंवा जे पण गुगलचं असेल, गुगलवरून तुम्ही पाहिलं असेल ते तुम्ही त्यावरती टाका. जे पण तुम्हाला वाटतं ते करा. पण एखादा प्रश्न चुकला किंवा त्याचं चुकीचं उत्तर आलं म्हणजे त्याने चुकीची सगळी प्रश्नपत्रिका तयार केली किंवा उत्तर चुकीचे टाकत आहे असा भ्रम करू नका. आपल्याला सगळ्यांना साथ घेऊन सगळ्यांनी एकमेकांना सहाय्य करून सर्वांना पुढे न्यायचं आहे. जर एकमेकांना सहाय्य केला आणि ग्रुप जर बनवला तर जी के सारखा अभ्यास होऊ शकत नाही. तुम्हाला पण माहीत आहे, जर जी केचा चांगला अभ्यास करायचा असेल, करंट अफेअरचा चांगला अभ्यास करायचा असेल, सायन्सचा जर अभ्यास करायचा असेल तर जी केचा अभ्यास हा डिस्कशनमधून होतो. आणि डिस्कशनसाठी तर आपण आता लाईव्ह लेक्चर घेत आहे, तर डिस्कशनसाठी तर इथं काय आपली ऑफलाईन लेक्चर नाही आहेत. तर मग डिस्कशन कसं न करता आपण काय करू, टेस्टच्या माध्यमातून त्याचं डिस्कशन करत जाऊ. ठीक आहे. तर सर्वजण राजी असाल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा. आपण पुढे त्याचं बघूया. लेक्चर टेस्ट कशी घ्यायची ते मी तुम्हाला व्यवस्थित एक व्हिडिओ काढेल, त्यामध्ये कशी टेस्ट बनवायची ते तुम्हाला मी सांगून देईल. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.